संजय जाधव यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। पुणे खेड शिवापूर येथे टेक्नो 4 इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये दिनांक 5 जून 2026 रोजी श्री संजय जाधव यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला। श्री संजय जाधव हे टेक्नो 4 कंपनीमध्ये डिझाइन हेड म्हणून कार्यरत होते। 1994 साली त्यांनी टेक्नो 4 कंपनी जॉईन केली। कंपनीमध्ये कार्यरत असताना त्यांनी डिझाइन डेव्हलपमेंटमध्ये आजच्या काळाप्रमाणे बदल करून डिपार्टमेंट डेव्हलपमेंट केले। कंपनीच्या नवनवीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये काम करत असताना नवीन फळी करण्याची त्यांनी जबाबदारी पूर्ण केली। नवीन लोकांना त्यांनी जबाबदाऱ्या देऊन काम करण्यास सक्षम केले। कंपनीमध्ये त्यांनी 32 वर्ष आपली सर्व्हिस पूर्ण करून सर्व महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आणि आज ते सेवानिवृत्त होत आहेत। यावेळी कंपनीमधील त्यांचे सहकारी पदाधिकारी, संचालक व नातलग इत्यादींनी मनोगते व्यक्त केली व पुढील आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमासाठी कंपनीचे संचालक, HR डिपार्टमेंट तसेच पदाधिकारी, कामगार वर्ग, स्टाफ व जाधव परिवारांचे नातलग कार्यक्रमास उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश अनंत यांनी केले तर मंदार सरांनी सर्वांचे आभार मानले। 600 रुपये पगारावर 600 त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली। म्हणजे इथंच लक्षात येईल की 600 रुपयामध्ये महिना काढणं, जेव्हा मला वाटतं मेस 300-350 रुपये असेल, रूमचं भाडं 200-250 रुपये असेल आणि बाकी चहा पाण्याला 5-50 रुपये लागत असेल। म्हणजे त्यावेळेची त्यांची जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनत आहे आणि हे 600 ते आजचे 1,35,000 हा जो प्रवास आहे, का समय नहीं मिलता है, अब वो करने का समय भी मिलेगा और इच्छा भी है, तो उस लिहाज से अच्छी फीलिंग भी है। इसके साथ साथ मैं खरी कंपनी किंमत काढली की जबाबदारी काय असतात। अनेक वर्ष म्हणून तरी अलंकावाची गरज नाही पडली, कारण रोज सकाळी पप्पांना सोडायला उठायला लागायचं, तर पप्पा मला रोज आवाज द्यायचे। आता मला वाटतंय की उद्यापासून आलम लावायला आले ऑफिसवर भेटत असेल तर, पण एवढं सांगेल की अजून मी तुमच्या घटना गेलेली नाहीये, तुम्हाला रोज उठवायचं आहे मला सकाळी आणि विनोदाचा भाग बाजूला राहिला। तर ह्या छोट्या छोट्या प्रसंगातून मला एवढं कळलं की रोज सकाळी वेळ उठणं, जेवण करणं, नाश्ता करणं आणि रोज प्रॉपर वेळेत पोहोचणं कॅपेबलवरतीच काम करावं, कारण ते नवीन टेक्नॉलॉजी। तसंच टेक्नॉलॉजीमध्ये डिझाईन डिपार्टमेंट असं काय असतं प्रॉब्लेम, त्याची स्वतंत्र जागा नव्हती, त्यामुळे काहीसा नर्वस होतो त्यामुळे। परंतु मी जॉईन झालो आणि सरांच्या मागे लागून डिझाईनसाठी एक स्वतंत्र जागा मिळवली आणि ॲटोवेअर सुद्धा मिळवली। सरांच्या सहकार्यामुळे डिझाईन डिपार्टमेंट त्यावेळेला प्रस्तावित झाला। पूर्वीच्या काळी आपण CNC मशीनचे काम करत होतो, परंतु काही कालावधीनंतर त्यात मंदीचा काळ आला आणि आपण नवीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट वरती विचार करू लागलो। त्यातून आपण चेकवे हे मॉडेल डेव्हलप केलं। त्याच्यामध्ये चेकवे 1200 असेल, 600 असेल, HSC असेल, 60, 3K, 21K, 60K, रिव्हॉल्विंग चेकवे असे चेकरचे बरेचसे मॉडेल आपण डेव्हलप केले। त्याच्यानंतर आपण CHS, BHS, स्टिक पॅक अशा पण काही गोष्टी आपण डेव्हलप केलेल्या आहेत। आत्ताच रिसेंटली आपण गुजरातीचे MD फार्मा आणि BD हे सुद्धा आपण डेव्हलप केलेलं आहे। टेक्निकलमध्ये असताना एक 2 मोठे प्रोजेक्ट माझ्या हातात गेले। त्यामधला एक Redmi B180 हा टँजिन पाईप म्हणून एक चायनाचा प्रोजेक्ट होता, जो त्यावेळेला एक मोठा प्रोजेक्ट होता आणि संपूर्ण नवीन डेव्हलपमेंट होती, जी त्या काळी सुविधांनी त्या रोबोटमध्ये कम्प्लीट केली। तसंच रोबोटिक मॅनिप्युलेटर फॉर NPCIA हा सुद्धा एक मोठा प्रोजेक्ट होता आणि संपूर्ण नवीन डेव्हलपमेंट आणि एक चॅलेंजिंग जॉब होता, तो सुद्धा आम्ही दोघांनी त्या तिथे यशस्वीरित्या कम्प्लीट केलेला आहे। अशा अनेक सिस्टीम डेव्हलप करण्यामध्ये माझा हातभार लागला हे माझे भाग्य समजतो। या सर्व कामामध्ये माझ्या बरोबरीने काम करणारे माझे सहकारी
यांनी मला उत्कृष्ट सहकार्य केले आणि मार्गदर्शन सुद्धा केले. त्यामुळे हे सर्व कार्य माझ्या हातून होते असं मी मानतो. आपल्या चारही डायरेक्टरांना काय करायचं हे चांगलं माहिती होतं आणि ते कसं चांगलं करायचं ते आपणा सर्वांना माहिती होतं. म्हणूनच आपण या सर्व गोष्टींमध्ये आपण यशस्वी झालो असं मला आज वाटतं. मला आज या सरांच्या त्याही सरांच्या कामाविषयी काम पद्धतीविषयी किंवा कामाच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचं झाल्यास मला काही प्रसंग सांगायचे वाटतं. PV सरांच्याविषयी बोलायचं झाल्यास म्हणजे कामाची करण्याची पद्धत म्हणजे अचूक आणि योग्य नियोजन, प्रशासनावर त्यांची प्रचंड पकड होती. जबाबदारी म्हणजे काय आणि ती कशी घ्यायची हे मला त्यांच्या एका प्रसंगातून शिकायला मिळालं. एकदा मी 5 वाजता काम करत असताना PV सरांचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं सुनील आहे का म्हणून. मी सर म्हणजे नाही सुनील जागे होते. ठीक आहे. तो आल्यानंतर मला फोन करायला एक अर्जंट काम आहे. मी 5:30ला सुनील आवरून निघून गेला आणि 5:30 नंतर मला सरांचा फोन आला, अरे सुनील कुठे आहे? सॉरी सर म्हणजे सुनील तुला घरी गेला. ठीक आहे म्हणजे तू कॅबिनमध्ये. मी कॅबिनमध्ये गेले. मला मी जबाबदारी दिली